मैदानावर प्रशांत आणि गौतम ही सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईकला कोण असेल नॉन स्ट्राईक एंडला पाहू, परंतु सलामीचा गोलंदाज देखील आपण पाहूया कोण असेल. या सामन्यासाठी पाहतोय आपण सुरेश पाटील सर पंचाची भूमिका करतायत. मेन अंपर आपण पाहू शकाल बाबुराव ठाकूर हे मेन अंपर पाहायला मिळत आहेत. सहाय्यक स्कोर रायटर आमचे आहेत सुनील पाटील सर आणि साई प्रीतच्या लाईव्ह प्रेक्षेपणातून आपण दोन कॅमेऱ्याच्या मधून हे लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहू शकाल. मी देखील उमेश भोईर आपल्याला या सामन्याचं लाईव्ह समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. सुरुवातीचं षटक घेऊन आले गोलंदाज प्रशांत आणि गौतम. सलामीची जोडगडी. सलामीचा गोलंदाज आहे तो आहे धर्मेंद्र. कांबे वर्सेस मोहा. दोन गावांचा विचार केला तर बरेचसा दूर अंतर. कांबे म्हटलं तर रसायने विभागातील टीम पाहूया आणि मोहा म्हटलं तर उलेनोड विभागातील टीम. सुरुवात होईल. सुरुवातीचं षटक पाहूया. गोलंदाज जो आहे गोलंदाज धर्मेंद्र आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकेल डावक्या हाताच्या सहाय्याने. यावेळी पाहतो आपण चेंडू लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान मिस फिल्डिंग झाले आणि पहिला चेंडूवर पाहतो आपण खराब फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळाला आहे. हा चेंडू पाहूया. दरम्यान सुंदर चेंडू स्टॉप केलाय. गलीचा क्षेत्ररक्षक होता. फर्स्ट स्लिपला येऊन चेंडू स्टॉप केलाय. दरम्यान फक्त एक रन मिळाले प्रशांत याला. प्रशांतने एका रनने पोचलाय 5 धावसंख्येवर. संघ देखील पाहतो आपण 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. या षटकातील तिसरा चेंडू धर्मेंद्र यांचा. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी. पॅडवर चेंडू आदळला परंतु लाईन मध्ये नव्हता स्टंपच्या दरम्यान. यावेळी रनआउटची संधी आणि फलंदाज झालाय रनआउट. पहिलाच धक्का. दे धक्का घे धक्का आणि पाहतो आपण फलंदाज आऊट झालाय गौतम. बॉल जास्त दूर नव्हता. जवळ बॉल असताना या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि या प्रयत्नामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चांगलं करेक्शन देखील धर्मेंद्र यांनी केलं आणि फलंदाज गौतम याला रनआउट केलंय. एक बाद धावसंख्या पाहू शकाल. मोहा कोलिवाडा संघाची धावसंख्या आहे ती आहे 5 धावसंख्या. नवीन फलंदाज आपण पाहू. बॅट्समन आलाय मोहा संघाकडून. चला मोहा संघाचा 12 प्लेयर यावेळी पाहूया. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईड बॉलचा इशारा. नक्कीच बाबुराव पंच यांनी स्क्वेअर लेग अंपायरला विचारलं आणि खरोखर विचारायला पाहिजे. 2 पंचाने ज्या एखादा निर्णय असेल ना तर 2 पंचांनी मिळून निर्णय घेतला ना तो चांगला होता. यावेळी पाहूया सरळ केलेला चेंडू. यावेळी चेंडू स्टॉप झालेला नाहीये. यावेळी चेंडू स्टॉप नाही झाला. चौकार मिळालेला आहे. या ओव्हरचा विचार केला 2 चौकार आलेत. एक सिंगल धाव आलेत. तर या ठिकाणी पाहतोय महादेव मामा एक लेजंड खेळाडू आणि गावठाण आमचे रणजित भाई पाटील यांचं एक प्रिय खेळाडू. वरिष्ठ खेळाडू आहेत. सिनियर आहे 68 वर्ष यांचं आणि 68 वय असताना देखील क्रिकेट खेळत आहेत. खरोखरच खरोखर त्यांचं कौतुक करावं लागेल. 68 वय वर्ष आहे आणि अजूनही एखाद्या यंग प्लेयर सारखे मैदानामध्ये उभे असतात.
हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटपर्यंत आला होता, मिस फिल्डिंग झाले आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. तुम्ही मिस फिल्डिंग केले त्याचा तुम्हाला भूगदंड द्यावा लागेल. यावेळी धावा केल्या धावून 1 आणि सांगी स्कोर 11च्या घरामध्ये. एक चेंडू या षटकातील शिल्लक. हा चेंडू शरीरयष्टीचा वेध घेतोय, कुठल्याही प्रकारची रन नाही आहे. डॉट चेंडू, शेवटचा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. या ओव्हरचा विचार केला तर धावा आल्यात एकूण 11 धावा. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये सफलता. 12 प्लेयर आहेत. आमचे महादेव मामा आलेले आहेत, जरूर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. वन डाऊन प्लेयर पाहायला मिळेल प्रमोद आणि स्ट्राईकवर पाहतो आपण प्रशांत आहे. प्रशांत खेळतो वैयक्तिक 2 चौकाराच्या मदतीने 10 धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज हरी. हलकासा चेंडू शॉर्ट लेगला ढकलला गेला. 1 रनची प्राप्ती केली फलंदाजाने. 1 रनच्या साहाय्याने सांगी स्कोअर पोहोचलाय तो 12च्या घरामध्ये. मोहा वर्सेस कांबे. नवीन फलंदाज आपण पाहतोय तो आहे स्ट्राईकवर प्रमोद. फुल टॉस चेंडू लगभग बॅटपर्यंत आला होता. अंधाधुंदी या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. सुरेख चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय हरी यांचा. 2 चेंडू फेकले गेले. 2 चेंडूमध्ये फक्त 1 रन. यावेळी पाहूया तिसरा चेंडू या षटकातील. फुल टॉस पद्धतीचा चेंडू डीप इंटू ठिकाणी मारलाय. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दस्तक देऊन हा आला हवाई सफर करणारा एक शानदार षटकार. बॅट्समन प्रमोदच्या बॅटमधून आलेला हा एक खणखणीत दणदणीत सनसणीत षटकार. 2 चौकार आपण जरूर या इनिंग्समध्ये पाहिले. तदनंतर हा प्रमोदने मारलेला षटकार आपण पाहिलं. म्हणजे 3 मोठे फटके आत्तापर्यंत आलेत. 6 धावांनी संघाची धावसंख्या आहे ती 18 धावा. पुन्हा एकदा षटकावरील स्ट्राईकवर खेळणार. आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकणार हिरा. हरी याचा चेंडू दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण डीप स्केलर ठिकाणी केलेली फिल्डिंग. अप्रतिम उडी मारून हा झेल नाही चेंडू अडवला गेला 1 बाउन्सच्या पद्धतीने. सुरेख फिल्डिंग आणि यावेळी 1 रन. स्ट्राईकवर पाहू शकाल यावेळी फलंदाज प्रशांत. 11 धावसंख्येवर खेळतोय प्रशांत आहे. धावा जरूर वाढल्या जातील. हा चेंडू एक सोपा चेंडू होता. दबग लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर इन पद्धतीने चेंडू डिलिव्हरी झाला. डॉट चेंडू या षटकातील पाहूया शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 4 ओव्हरची मॅच आहे. पाहूया शेवटचा चेंडू. फुल टॉस पद्धती चेंडू. फाईन शॉट म्हणायला लागले. एक फ्लॅट षटकार पाहायला मिळते. उत्तुंग असा एक चांगला दर्जेदार षटकार. 6 धावा. 6 धाव्यांनी सांघिक स्कोर. मोहा संघाची धावसंख्या 25च्या घरामध्ये. प्रशांत आहे. नक्कीच केगावच्या मैदानावर केली अर्धशतकीय पारी. जबरदस्त ते पारी आम्ही त्यांची पाहिली. या मॅचमध्ये देखील तशीच कामगिरी पाहायला मिळते.
प्रशांत, गौतम आणि प्रमोद हे तीन फलंदाज जबरदस्त फलंदाज आहेत महासंघाचे आक्रमक फलंदाज. गणेश आलाय तिसरं षटक घेऊन. सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं षटक. प्रमोद आहे. गणेशच्या चेंडूचा सामोरा करेल. पाहूया षटकातील पहिला चेंडू. दरम्यान जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही, रडारमध्ये चेंडू आला नाहीये. एक धाव मिळेल प्रमोद याला. एका धावेने महाकोळीवाडा संघाची धावसंख्या पाहू शकाल ती आहे 26च्या घरामध्ये. 26 रन्स, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. प्रशांत वैयक्तिक 17 धावसंख्या गळतोय. एक षटकार, 2 चौकार. यावेळी काय घडलं तर लॉंग ऑफच्या ठिकाणी क्षेत्र निवडलं, परंतु हे क्षेत्र घातक ठरलंय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने टिपलेली अचूक कॅच आणि यावेळी दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळेल. मोहा संघाचा सलामीचा फलंदाज प्रशांत याची खेळी या ठिकाणी थांबवण्यात येते. 8 चेंडूमध्ये 17 धावांची बहारदार केली. 17 धावांमध्ये एक षटकार, 2 चौकाराचा समावेश. नवीन फलंदाज पाहू शकाल लखन बॅटिंग बॉलावर आलाय. हा चेंडू आल्या आल्या दमदार स्ट्रोक, एक खणून काढलेला चेंडू. चेंडू गेला आर पार, सीमा पार, सीमा पार. उत्तुंग षटकार. आणखीन एक बिग पाहायला मिळाले. षटकाराने संघाची धावसंख्या वाढेल. मैदानावर पाणी देखील पुरवायचं आहे. चला पाणी न्या मैदानावर. नक्कीच पाणी तयार राहायचं आहे कारण ऊन आहे, उष्णता आहे आणि उन्हाळा सीझन चालू झाला आहे. उन्हाळा हंगाम, उन्हाळा ऋतू हा सुरू झाला आहे, त्याच्यामुळे तहान लागणार. आणि पाणी म्हटलं तर सजीवाला आवश्यक, मग तो कुठलाही सजीव असून द्या, पाण्याचा आवश्यकता असते ती सजीवाला. पाणी आणि हवा आणि त्यानंतर अन्न. अरे हा पण चेंडू सुरेख चेंडू होता. जागीच राहून खेळण्याचा प्रयत्न झाला. स्ट्रेट फटका खेळला असता कदाचित चेंडूची भेट झाली असती. या षटकातील 4 चेंडू झाले. सांघिक स्कोर आहे 32च्या घरामध्ये. मोहा संघाची लखन खेळतोय 6 धावेवर. पाहूया षटकातील आहे पुढचा चेंडू. हा एक त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच पद्धतीची ॲक्शन पाहायला मिळाली. चेंडू आणि बॅटफॉली कुठल्याही प्रकारचं मिलन नाही आहे. षटकार जरूर मारला, षटकार जरूर खाल्ला, परंतु दुसऱ्या चेंडूवर दाखवून दिलं की मी देखील दर्जेदार गोलंदाज आहे. मी देखील माझं अस्त्र आणि मी वाचू शकतोय. माझ्यावर होणारा प्रहार मी वाचू शकतोय. दोन्ही चेंडू डॉट फेकलेत. पाहूया पुढचा चेंडू. यावेळी चेंडू कनेक्ट झालाय. फ्लॅट मध्ये चेंडू आला. डीप ठिकाणी चूक केले क्षेत्ररक्षकाने. एक आसानसा झेल, एक सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न लखन याला नडतोय का काय, आणि या ठिकाणी लखन याला हा धाव घेण्याचा हाव ही नडली गेले. विकेट द्यावी लागते स्वतःची. आत्महत्या प्रकारचा हे प्रकार पाहायला मिळाला.
धावसंख्या 33च्या घरामध्ये. 3 षटकं संपली गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 म्हणजे प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी स्ट्राईक रन रेट पाहायला मिळते मोहा संघाचा. 11ची सरासरी. अजून एक षटक शिल्लक आहे. या षटकात जरी 11 प्लस धावा आल्या तर 44 रन्स प्लस धावा जरूर पाहायला मिळतील. परंतु आता मात्र जे आक्रमक फलंदाज होते, प्रशांत झाला, गौतम झाला, लखन झाला आणि प्रमोद झाला. आता आपण पाहू बॅट्समॅन बॉलर आहेत. नवीन आले फलंदाज रणजित आहे. भानुदास गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. शेवटचे षटक असेल या इनिंग मधील. हा चेंडू समोर खेळलाय. रणजितने आल्या दणका दिलाय. ज्याप्रमाणे लखन यांनी आल्या षटकार मारला होता ना, तशाच पद्धतीने रणजितने देखील सुरुवात केली षटकाराने. 6 धावेने मोहा संघाची धावसंख्या 6ने वाढली जाईल. 39च्या घरामध्ये संघ पोहोचलाय. आल्या दणका दिलाय. आल्या मी शांत नाही अशा प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. संयमी क्रिकेट खेळणारा मी क्रिकेट नाही आहे, तर आलेला खराब चेंडूवर षटकार मारणारा मी खेळाडू आहे हे दर्शवतो. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रोकचा जर तुम्ही विचार केला, हा खेळलेला जो अँगल होता ना, अँगल जबरदस्त अँगल पाहायला मिळाला. ज्या हाईटनी बॉल आला ना, त्या हाईटने या चेंडूला मारला गेला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. चेंडू पुरवायचा मैदानावर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. चेंडू देखील मिस आलाय मैदानावर. आला चेंडू आलाय. अविनाश पाटील आपण सगळ्या प्रेक्षकांना पाणी द्या. प्रेक्षक असो, खेळाडू असो आणि मुलगा देखील मदत करतोय. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा. 2 षटकार खाल्ल्यानंतर पाहूया गोलंदाजाची स्थिती आपण पाहू शकाल. थोडासा बिखरलेल्या स्थितीमध्ये हा चेंडू फेकला गेला आणि व्हाईट बॉल टाकला गेला. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा रणजित आहे आणि हॅट्रिक मारलेला हा पहिला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोहा संघाचा रणजित. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील. षटकाराची हॅट्रिक पूर्ण करणारा हा पहिला एकमेव खेळाडू तो आहे रणजित. 3 षटकार लगावले गेले. एक षटकार पाहिला लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला षटकार पाहिला. दुसरा षटकार पाहिला तर डीप लेगच्या दिशेने मारलेला उत्तुंग षटकार आणि आता लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा 3रा षटकार. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि या पद्धतीने हाणामारी जरूर सुरू ठेवलेली आहे, ती म्हणजे रणजित या फलंदाजाने. पुन्हा एकदा त्या स्टाईलमध्ये डीप खेळलेले चेंडू हा देखील सीमारेषेच्या बाहेर आहे का आत आहे जरूर प्रेक्षक सांगतील. नक्कीच आम्ही देखील पाहिला. हा चेंडू पास झाला होता सीमारेषेच्या बाहेर, त्याच्यामुळे आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. बघा आमच्या बाजूला 12 प्लेयर आहेत. महादेव मामा त्यांनी देखील तो चेंडू पाहिला. म्हणजे त्यांची नजर देखील पहा अजून कशी आहे ती. आम्हाला चष्मा लागलाय परंतु त्यांना चष्मा न लागता त्याने हा चेंडू ओळखला का सीमारेषेच्या बाहेर गेलाय. हा चेंडू आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने फेकलेली कॅच. जबरदस्त इनिंग साकारली गेली. कौतुक करावं लागेल. टाळ्या वाजवत जर बॅटिंग आवडली असेल रणजित. आल्या प्रहार आणि प्रहार पाहायला मिळालं. तब्बल 4 षटकार लगावले गेले आणि तब्बल 5 चेंडूमध्ये 24 धावांची बहारदार खेळी, धुवाधार खेळी रणजित पाटील या फलंदाजाने केले. जबरदस्त
3 षटकामध्ये 33 धावा होत्या, परंतु रणजित पाटील जेव्हा बॅटिंगला आला ना त्याने षटकाराने सुरुवात केल्यानंतर तब्बल 4 चेंडूमध्ये 24 धावा आपल्या नावावर केल्या. आता एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. सांघिक स्कोर पाहतो तर स्कोर पोचलाय मोहा संघाची धावसंख्या 58 धावेवर. शेवटचा चेंडू या इनिंग्समधील. हा चेंडू खणून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळेल. फील्ड झालेला 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी कॉल असेल. शेवटचा चेंडू आहे. धाव घेणं आवश्यक आहे. भले रनआउट हो का ना हो, परंतु नाही आहे. प्रमोद यांनी ओळखलं आपण रनआउट होऊ, धाव घेऊन काय फायदा नाही आहे. दरम्यान 2 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर. 2 धावेच्या सहाय्याने 4 षटकाच्या समाप्तीनंतर पूर्व इनिंग्समध्ये धावा पाहतो आपण. तर मोहा कोळीवाडा संघाने धावा केल्या आहेत. एकूण 24 चेंडूमध्ये 60 धावा. 61 धावा बनवायच्या आहेत कांबे संघाला. 24 चेंडू 61 धावा. 15ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये. 15.25ची सरासरी असेल. 15.25 धावा चेस करायच्या आहेत. पहा आयोजन जबरदस्त आयोजन आहे गावठाण संघाचं. सकाळी आलो दूध कोल्ड्रिंक प्यायला मिळालं. दुपारी जेवण झालं. आता जेवल्यानंतर कोकम सरबत. आणि सर्व ज्यूस असो किंवा कोकम सरबत असो बनवलं कोणी तर रणजित पाटील याने. त्यांच्या हाताची चव पहा. कदाचित साखर देखील कमी पडली असेल त्यांना याला सरबत बनवायला, कारण हातामध्येच गोडवा आहे त्यांच्या. पाहिजे पंचांकडे लक्ष. पाहतोय सेकंड इनिंगला सुरुवात होते. या ठिकाणी सलामीची जोडगडी पाहू शकाल कांबे संघाकडून. एक आहे अमित तर दुसरा आहे हरी. आणि सलामीचा गोलंदाज पाहू शकाल तो आहे ज्या खेळाडूंनी फलंदाजी करताना सलग 4 षटकार लगावले
तोच आता गोलंदाजी मार्कवर पाहू शकाल. पहिलं षटक घेऊन आलंय आपल्या टीमसाठी. पहिलं षटक टाकणार तो आहे रणजित. 24 चेंडू 61 धावा. सलामीची जोडगडी सज्ज असेल, सलामीर सज्ज असेल, सलामीचा गोलंदाज देखील तयार. हा चेंडू ऑफएस्टीच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान पहिला चेंडू वाईट बॉल पाहायला मिळतोय. अवंत रूपामध्ये बोनस रूपामध्ये पहिली धाव बहाल केली जाते. कुठलाही चेंडू न होता एक धावसंख्या पाहायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आलेत. रणजित अनेक मॅचेसमध्ये बेस्ट बॉलर म्हणून ज्याला ओळखलं जातं, आज त्यांनी बॅटिंग देखील आम्हाला दाखवली. यावेळी पाहतो आपण चेंडू दरम्यान डीप पॉईंटकडे मारला चेंडू. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडूचा पाठलाग करतोय फिल्डर आणि शेवटचा चेंडू क्षणी चेंडू अडवला गेलाय सीमारेषेच्या नजदीक. चौकार रोखला गेलाय आणि या दरम्यान फलंदाजांनी पूर्ण केल्या 2 धावा. 2 धावा वाढतील. 2 वाईट स्वरूपाच्या 2 धावा आणि बॅटमधून आलेल्या 2 धावा. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा पाहायला मिळत आहेत. 4 धावा पाहायला मिळत आहेत म्हणजे एका चेंडूमध्ये चौकार जणू आलाय का. पाहूया षटकातील दुसरा चेंडू. हा चेंडू सुरेख चेंडू, लेंथमध्ये टाकलेला चेंडू, फास्ट गतीचा चेंडू. चेंडू मारण्याचं बॅट उघडते न उघडते तो चेंडू कीपरकडे गेलाय. सुरेख चेंडू. दुहेरीनंतर डॉट. हा चेंडू शॉर्टलकीकडे खराब क्षेत्ररक्षण होतोय. त्याचा फायदा एकेरीने वसूल केला जातोय. एका धावेच्या वाढीने संघी स्कोअर 5च्या घरामध्ये. पहिलं षटक पाहतोय आपण. पाठलाग करायचा 61 धावांचा. पहिले सुरुवातीच्या वाईट चेंडूच्या 2 धावा जरूर आल्या. बॅटिंगमधून आलेल्या 2 धावा. डॉट चेंडू आला. त्याच्यानंतर हा सिंगल रन देणारा चेंडू पाहिलाय. दाबून काढला जातो चेंडू. शॉर्ट सेलिमिडॉन ठिकाणी स्वतः रणजित येतोय चेंडू फील्ड करण्यासाठी. त्या दरम्यान 1 रन पाहायला मिळते. सांघिक स्कोर 6च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जी संधी असते ती संधी मोठी फटक्या मारण्यासाठी संधी उपलब्ध करून देत नाही आहे गोलंदाज. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू फेकतोय. गती देखील आहे चेंडूला. फलंदाज चेंडू पुन्हा एकदा फॉलो थ्रोमध्ये चेंडू खेळला जातोय. स्वतः रणजित चेंडू फील्ड करते. जोन चेंडूचा विचार केला. दोन्ही चेंडू रणजित यांनी फील्ड केले. केळवणी संघाने आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे. उपस्थित असाल तर आपली हजेरी या ठिकाणी दाखवायची. यावेळी पाहतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर 1 बॉस टीम बॉस चेंडूची पकड करेल. तर या ठिकाणी पाहतो सर्व खेळाडूंना कोकम सरबत पुरवण्याचं काम बंटी पाटील करतायत. पहा कॅमेरा सर्व बाजूनी कॅमेरा फिरवला जातोय आणि कॅमेरामध्ये हे क्षण टिपले जात आहेत. बंटी पाटील ऑन द स्क्रीन पाहतो आपण. त्यांना चांगली सेवा करतायत. प्रेक्षकांनी देखील चांगलं वाटत असेल किंवा खेळाडूंनी देखील चांगलं, कारण उन्हामध्ये जर तुम्ही कोकम सरबत पिला ना ते आपल्या शरीराला लाभदायक असतो. नैसर्गिक एनर्जी असते त्यांच्यामध्ये कोकम सरबतामध्ये. यावेळी पाहूया पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 8. प्रत्येक ओव्हरमध्ये 15+ धावा पाहिजेत, परंतु या ओव्हरमध्ये आल्यात 8 धावा. फलंदाज होतोय रिटायर्ड. अमित रिटायर्ड होते. नवीन फलंदाज मला वाटतं विठ्ठल हरिश्चंद्र. अमितच्या जागी येईल. अमित रिटायर्ड झाल्यानंतर येईल हरिश्चंद्र. दुसरा बॉलर आपण पाहू शकाल मोहोळ संघाकडून गौतम. हा टप्पा पडला आणि यावेळी काय झालंय तर
दाजाला केलं एसटीचितरित्या बाद. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न झाला, चेंडू पाहिला, टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग देखील झाला आणि या दरम्यान चेंडू हुकला गेला फलंदाज आणि पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये एसटीचितरित्या बाद झाला आहे. आल्या आल्या परतीचा प्रवास दाखवला आहे. हरी हा फलंदाज या ठिकाणी एसटीचितरित्या बाद झाला आहे. नवीन फलंदाज प्रमोद या ठिकाणी पाहायला मिळेल. विकेट महत्त्वाचे असतील मोह संघाला, परंतु हा सामना जिंकण्यासाठी चौकार षटकार दुहेरी अशा धावा आवश्यक असतील कांबे टीमला. मोठं टार्गेट आहे, तब्बल 24 चेंडूमध्ये 61 धावा कुटायच्या आहेत. एक फलंदाज त्यांचा रिटायर झाला आहे आणि लगेच दुसरा फलंदाज आऊट देखील झाला आहे. षटकातील आहे पुढचा चेंडू. हा चेंडू पाहतो आपण हवेमध्ये असेल, परंतु प्रयत्न नाही आहे कॅच घेण्याचं. थांबून वन बाउंड चेंडूची पकड केली लखन यांनी, तोपर्यंत एक धाव देखील दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. सांघिक स्कोर पुढे सरेल 10च्या घरामध्ये. अजून 51 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू पाहतो आपण दरम्यान ढकललाय कव्हर क्षेत्राकडे, फिल्डर आहे, एका हाताने चेंडू पकडलाय. चांगली फिल्डिंग, थ्रो देखील चांगला, करेक्शन थोडंसं खराब आणि यावेळी मिळाल्या फलंदाजाला पुन्हा एकदा 2 धावा. बॅक टू बॅक 2 धावा आल्यात आणि 2 धावेच्या साहाय्याने सांघिक स्कोर 12च्या घरामध्ये. विजयाचं लक्ष आहे 61 धावांचं. एकेरी दुहेरी धावा कुठल्याही पद्धतीने येऊ नये, धावा फार महत्त्वाच्या असतील, परंतु एकेरी दुहेरी सोबत तुम्हाला चौकार षटकार हे फटकं मारणं देखील आवश्यक असेल. मोठा डोंगर तुमच्या समोर सज्ज आहे आणि हा डोंगर तुम्हाला चढण्यासाठी जलद गतीने प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू स्टंपमध्ये टाकलेला चेंडू, बॅट आणि पॅड याच्यामधून चेंडू गेला स्टंपला आदळून. त्रिफळाचीत फलंदाज बाद. आणखीन एका विकेटला, आणखीन एका खेळाडूला परतीचा रस्ता दाखवलाय. फलंदाज यावेळी बाद झालाय प्रमोद. 2 सफलता मिळवल्या गेल्या ओव्हरमध्ये. गौतम याने हवा देखील मैदानावर आहे वाहताना आपण पाहू शकताय. हवाची साथ, हवेची मदत जर फलंदाजांना घ्यायचं असेल ना, तर त्या पद्धतीचे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला स्ट्रोक खेळावं लागतील. भानुदास नवीन आलेले फलंदाज. स्थिती पाहू, कांबळे संघाची धावसंख्या आहे लगभग 3 बाद असतील, 12 धावा. पुढचा चेंडू, हा एक चेंडू, सुरेख चेंडू, लेंथमध्ये टाकलेला चेंडू होता, स्टंपच्या लेवलमध्ये टाकलेला चेंडू होता. डॉट चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. या ओव्हरमध्ये दुहेरी पद्धतीच्या 2 वेळा धावा आल्यात. एक डॉट चेंडू. षटकातील पुढचा चेंडू. चेंडू कनेक्ट झालाय. चेंडू डीप मिड ठिकाणी येईल, फील्ड करेल, क्षेत्ररक्षक फेकेल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. बॅक 2 धावा आल्यात. कळवे संघाची बॅट इथे आम्हाला सापडलेली आहे, तर विनंती करेन साई संघाचा खेळाडू गणेश या, तुम्ही बॅट इथून घेऊन कलेक्ट करा. गणेश साहेब या आणि बॅट घेऊन जा.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. गोलंदाज आहे कोळी मोहा कोळीवाडा संघाचा कमलाकर कोळी. याचं वय वर्ष आपण पाहू शकाल तर 60+. परंतु काय पहिल्या चेंडूवर या ठिकाणी दणका दिलाय. आतापर्यंत जो चाललेला शांत क्रिकेट यावेळी आल्या आल्या बॉलर्स कमलाकर याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. म्हणजे मैदानाच्या पलीकडे 6 धावांसाठी हा स्ट्रोक केलेला आहे. फलंदाज 6 धावेने सांगी स्कोर पाहू शकाल. धावसंख्या झाले 22च्या घरामध्ये 20 धावेवर 20 धावा झालेल्या आहेत. षटकार मारला गेलाय. पाहिले आपण मोहा संघाने देखील षटकार मारले होते. लगभग 5 षटकार मारले होते. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. यावेळी क्षेत्र निवडलं, जागा निवडली मोक्याची आणि घंटा वाजली षटकाराची. आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. ज्याप्रमाणे रणजित याने धुवाधार बॅक टू बॅक षटकार मारले होते ना, तशाच प्रकारचा उत्तर देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. लागोपाठ 2 षटकार. कुठेतरी हे षटकार थांबावे लागतील, नाहीतर केलेल्या धावा तुम्हाला कांबे संघाला कमी पडतील असं हे चित्र निर्माण होईल. पहा राजेश बंडुके आलेत मोहा संघाचे. त्यांना मैदान सापडत नव्हता बऱ्याच वेळपासून. कुठे मैदान आहे कुठे मैदान आहे. आता मात्र त्यांना मैदान सापडलंय. धावसंख्या 26च्या घरामध्ये. षटकातील आहे पुढचा चेंडू कमलाकर यांचा. डावख्या हाताची गो. यावेळी आणखीन एक मोठा स्ट्रोक आणि दुसरा फलंदाज यावेळी सापडला जातोय. षटकाराची हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला फलंदाज पाहिला मोहा कोळीवाडा संघाचा रणजित आणि दुसरा फलंदाज पाहतोय मोहा विरुद्ध खेळणारा टीम कांबे टीमचा तो आहे हरिश्चंद्र. लगातार 3 चेंडू मध्ये 3 दमदार षटकार. दुसरा फलंदाज ठरला या शृंखलेमध्ये षटकार मारणारा. आणखीन एक चौका षटकार आहे का. खरोखर रणजित याला टप देणारी बॅटिंग आपण पाहू शकाल. जसे सलग 4 षटकार मारले रणजित या फलंदाजाने, तसेच 4 षटकार यावेळी गोलंदाज कमलाकर या गोलंदाजाला मारलेत. 4 षटकार. सांगी स्कोर पोहोचलाय 38च्या घरामध्ये. पहा जी मेहनत केली होती रणजितनी, जी मेहनत केली होती प्रशांत याने, ती मेहनत या ठिकाणी जर तुम्हाला रंगास लावायचे असेल ना, तर हे षटकार थांबावे लागतील. पाहूया या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल षटकार तुम्हाला थांबावे लागतील. परंतु पाहूया कांबे संघ देखील दुरून आलेला संघ आहे, तो देखील पूर्ण प्रयत्न करणार हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा हा 5वा षटकार. युवराज सिंगचा अवतार पाहायला मिळालाय. अजून एक षटकार मारला तर युवराज सिंग आपल्याला पाहायला मिळेल. 5 सलग षटकार. 5 सलग षटकार मारणारा हा या क्रिकेट गावठाण 40+ मास्टर आयोजनामधील हा पहिला खेळाडू ज्याने सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारलेत. सलग 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारणारा रेकॉर्ड तो आहे गजानन मोकल साई याचा. साई गावचा गजानन मोकल याचा. आता मात्र हा रेकॉर्ड हा मोडेल का ही देखील आपण बघू. पुढील चेंडूवर आपण पाहू शकाल. अजून सलग 3 षटकार मारले ना, तर या ठिकाणी गजानन मोकल याचा रेकॉर्ड देखील तोडू शकेल. रणजितचा रेकॉर्ड यांनी मोडलाय षटकातील. पाहूया हा एक षटकार. हा एक षटकार. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार. का
आता मात्र कमलाकर मामा याला झोप येणार नाही. रात्रभर विचार करणार का मी चेंडू कशा परीने टाकले, कशा पद्धतीने टाकले. जिकडं टाकले ते चेंडू मारलेच गेले. नक्कीच टेन्शन असेल. नक्कीच नक्कीच. कमलाकर मामा 40+ जेव्हा चालू केले ना, धावसंख्या सलग 6 षटकारानंतर 50च्या घरामध्ये 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा, 61 धावा करायच्या आहेत. परंतु या तिसऱ्या ओव्हरने मोहा संघाच्या कॅप्टनला विचारासाठी भाग पडायला लावलंय. ते म्हणजे गोलंदाजी द्यायची कोणला, कारण 11 धावा रोखायच्या आहेत. आणि ही स्थिती जर पाहिली तर धनंजय मडवी सरांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपण उपस्थित राहिलं त्याबद्दल तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. धनंजय मुक्कल सर. कॅप्टन नामदेव कॅप्टन. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार. आता मात्र नामदेव आलाय. 10 रोखायच्या आहेत नामदेव यांना. 11 षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू दिशा दिले, कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. यावेळी फिल्डर चेंडू अडू शकेल का, नाही अडू शकलाय फिल्डर. नाही मिळाला मौका फलंदाजाला अडवण्यासाठी चौका. यावेळी 4 धावा. 4 सलग षटकार पाहिल्यानंतर चौकार देखील पाहायला मिळतोय. आता 5 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 5-7 हे समीकरण. हा चेंडू फुलटॉपची चेंडू. रणजित यांनी चेंडू स्टॉप केलाय. मिळेल फक्त फलंदाजाला 1 रन. आता स्ट्राईकवर येईल फलंदाज ज्याने सलग 6 षटकार मारले. आणि यावेळी पाहूया 7वा षटकार येईल का बॅटमधून. 7वा षटकार येईल का आणि षटकार मारून विजयश्री प्राप्त करेल का. यावेळी नाही. खोला टाकलेला चेंडू. डीप ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. फेकेपर्यंत थोडासा उशीर होते ना होते तर 2 धावा. थोडीशी खराब देखील फेकी. कव्हर आहे त्या ठिकाणी. कव्हर केलाय चेंडू. त्या दरम्यान पूर्ण केल्यात फलंदाजाने 2 धावा. आता समीकरण आहे शेवटचे चेंडू शिल्लक 3 आणि 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. हा चेंडू स्टंप मध्ये टाकलेला चेंडू. मिडल एसटी परफेक्ट मिडल एसटी. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. ज्या खेळाडूंनी घोंगावतं वादळ या ठिकाणी निर्माण केलं होतं ते वादळ या ठिकाणी शमवलंय. त्या वादळाला या ठिकाणी शांत केलंय. एक मोठा विकेट, मोठी सफलता. एक क्रिकेटमध्ये परिवर्तन करणारा टर्निंग पॉइंट या ठिकाणी निर्माण केला आहे गोलंदाजाने. आता समीकरण असेल 2 चेंडू 4 धावा. पंचाकडे लक्ष द्या. रिटायर येऊ शकते. एक प्लेयर बाद झाल्यावर येऊ शकते. आता 2 ते 3 जबरदस्त बॅटिंग. टाळ्या वाजवते या खेळाडूचे. 8 चेंडू मध्ये 38 धावांची खेळी. गुड बॅटिंग. आता मात्र जय आणि पराजय यातले शिल्लक राहिलेले शेवटचे 2 चेंडू पाहूया. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. या स्पर्धेसाठी DS मडवी धनंजय भाई यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं रोख आर्थिक मदत आमच्या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतोय. येऊया मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार. पहिल्या फेरीतील आणखीन एक विजेता संघ कोण असेल. जो संघ साई संघाशी 2 हात करेल. पाहूया. 2 चेंडू विजयासाठी
4 धावांची आवश्यकता. रिटायर झालेला फलंदाज या ठिकाणी आलाय, कारण गरज आहे विजयासाठी, विजयी होण्यासाठी संघासाठी, आणि हे विजय मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आलाय मैदानावर खेळण्यासाठी फलंदाज अमित. तब्बल बॅटिंग करताना सुरुवातीला 5 धावा केल्या आहेत, परंतु आता इम्पॉर्टंट धावा असतील 4 विजयासाठी. हा चेंडू पायात टाकला होता, परंतु तत्परतेने चेंडू खेळून काढलाय. हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या 1 बॉन्स खणखणीत चौकाऱ्याकरिता, आणि ज्या चौका 4 धावांची आवश्यकता होती, ही या धावांची आवश्यकता आल्या आल्या एक मोठ्या स्ट्रोकने पूर्ण केले. एक चेंडू राखून या ठिकाणी 61 धावांचा पल्ला पूर्ण केलाय. तर या ठिकाणी विजेता संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काय जबरदस्त मॅच. नक्कीच आपण येऊया स्वागताकडे. आज सकाळपासून बरेचसे अतिथी वर्ग या स्पर्धेला भेट दिली, बरेचसे मान्यवर व्यक्ती आले, उद्घाटन पाहिले आपण, कार्यक्रम या ठिकाणी पार पडला गेला. तर या ठिकाणी